हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आजचा दिवस सुरू करूया. मला आज पण वाटलेलं की मी सकाळी लवकर जाईन स्विमिंगला, पण रात्री उशिरापर्यंत एडिटिंग करत बसल्यामुळे भाई आज सुबह जल्दी उठे नाही. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत संध्याकाळी. आणि पण मला खूप मज्जा येते स्विमिंग शिकायला. डान्स क्लासचं मी इन्क्वायरी करून आलेले, पण मी जॉईन करेन की नाही लगेच माहिती नाही. जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला सांगेनच. सुरू करूया आजचा दिवस. आयुष्यात आज किती काम आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. मला 2 व्लॉग्स 3 शॉर्ट्स एडिट करायचे आहेत. प्लीज बॅकग्राऊंड नॉईस इग्नोर करा गाईज. सो मला 3 शॉर्ट्स म्हणजे 3 रील्स आणि 2 मोठे व्लॉग्स एडिट करायचे आहेत. कारण त्याच्यामुळे मला स्पेसचा इश्यू सॉल्व्ह होईल असं वाटत नाही. सो हे एडिटिंग कंप्लीट केल्याशिवाय आणि जे मला नको आहेत व्हिडिओज ते डिलीट केल्याशिवाय स्पेसचा इश्यू सॉल्व्ह होणार नाही असं मला वाटतं आहे आयुष्यात. सो आज खूप वेळ त्याच्यातच जाणार आहे आणि दुसरं मी काय करू शकेन असं मला वाटत नाही. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती. इतका ड्रायनेस येतोय मला की आयुष्यात म्हणजे पहिल्यांदा मला असं फील झालं असेल की काय करू मी, तेलात आंघोळ करू का. खूप मॉइश्चरायझर लावते मी, बॉडी लोशन लावते व्यवस्थित, पण तरी पण म्हणजे स्विमिंगवरून आल्यानंतर खूप अशी इतकी टाईट होते स्किन ड्रायनेसमुळे की असं वाटतं की आता फाटेल की काय होईल. तर मी काल काय केलं, बदाम तेल आहे माझ्याकडे, ते मी केसांना तर ऑब्व्हियसली लावतेच आजकाल जास्त, पण आता मी काल थोडंसं ते बदाम तेल गरम करून पूर्ण अंगाला छान, पायाला कोणतरी आलं असेल तर पूर्ण पायाला हाताला सगळीकडे मी व्यवस्थित काल छान तेल भरपूर लावलं आणि मग मी आंघोळ केली. सो आता जरा बेटर आहे सिच्युएशन. खूप ड्रायनेस येतो. ऐकताय ना. अगं ये इकडे. रुद्दीने एक पार्सल मागवलंय. ASMR करूया. काढते मी असंच. तिचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये तिची ड्रीम लिपस्टिक आहे. आणि तुम्हाला दाखवते अनबॉक्स करून. काय आता आयुष्यात ओव्हर शेअरर झालेलोच आपण आहोत. माझी असं बोलायचं होतं पण ती मला देणार नाहीये काय. देणार आहे काय. मी सगळा मेकअप तिचा नवीन पण मेकअप मी ढापते बऱ्याचदा. मला खूप वेळा मेकअप ती घेऊन देते. वेळ लागतोय ओपन फ्रॉम हिअर. छान आपण अनबॉक्स केलेला आहे. ब्युटी ब्लेंडर फ्री मिळालंय. ब्युटी ब्लेंडर पण मागवलंय एक. असंख्य लाखो करोडो ब्युटी ब्लेंडर असताना परत एक. पॅकेजिंग तर छान आहे. पॅकेजिंग खूप सुंदर आहे याची. ही आहे मार्सची मॅट म्यूज लिपस्टिक. वाव. आणि ह्याची शेड आहे लीडिंग लेडी 01. गुड्डीची ड्रीम लिपस्टिक आपण अनबॉक्स करतोय. आयुष्यात लोकांचे ड्रीम डेस्टिनेशन्स असतात, लोकांचे ड्रीम जॉब्स असतात. गुड्डीच्या ड्रीम लिपस्टिक आहे. इंट्रोड्युसिंग यू फॅशन मेकअप क्रिएटर गाईज. आणि ब्रुनो कसं बॉक्स फाडतो आणि त्याला मज्जा येते हे बघायचं का तुम्हाला. झालेलं आहे त्याचं. आता नाही दाखवू शकत मी. नको फेकूच बॉल. एकतर बाहेरून पण आवाज येतोय खूप. खिडकीचं काय बंद केली आहे खिडकी. सो ही आहे लिपस्टिक. नाही तोंडाला नाही लावत, हातावर लावून. छानच आहे. मी थोडीशी हातावर. अरे कशी दिसते. अरे यार असं दिसते का. छान कलर आहे. गुड्डी लावून दाखवेल तिच्या व्हिडिओमध्ये. मी आंघोळ नाही केलेली गाईज. कर ना तू, दाखव, सांग. दिदीच्या ब्लॉग मध्ये बघायला काय
सो या लिपस्टिकच्या मालकिणीने खूप आग्रह केल्या खातर या लिपस्टिकच्या मालकिणीच्या आग्रहाखातर आपण आता आंघोळ केलेली नसताना पण हे लावत आहोत. यायला पाहिजे नीटच लावले यार. बाहेर गेली. ब्रिक रेड आहे हा, छान मला आवडणारा. हो हा असा दिसतोय हा कलर रॉ फेसवर. त्याच्यावर काहीच मॉइश्चरायझर पण नाही. ओव्हरलाईन झालंय थोडं पण ठीक आहे. आज आहे डे 4 आहे आज. आणि मी आता चालली आहे पूलला. आज मी दिवसभर फक्त एडिटिंग केलं, दुसरं मी आज काहीच नाही केलेलं. कारण जे मी सकाळी म्हणाले स्पेसचा इश्यू होतो खूप. लिफ्ट यायला इतका वेळ लागतो ना, मला कधी कधी खूप बोर होतं. स्वतः आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूया. मी आली आता पूलजवळ. सो मी आज टायमर लावलेला, म्हणजे मी असा फोन लावते इथे शूट करण्यासाठी. सो टायमर लावलेला मी तर 46 सेकंड्स. 2 सेकंद समजा मायनस केली तर 44 सेकंड्सपर्यंत होल्ड करता येतं मला ब्रेथ. सो मी आज डाईव्ह करायला शिकते आहे, कारण मला जमतं आहे आता पाण्यामध्ये त्यातल्या त्यात कम्फर्टेबल राहायला आणि कॉन्फिडंट फील होतं आहे. तर मला असं वाटतं डाईव्ह पण करता आली पाहिजे, कारण मला बाहेरून पाण्यात नाही जाता येत, पाण्यातल्या पाण्यातच पोहता येतं. सो मी आता ती प्रॅक्टिस करते. 2 अटेम्प्ट झाले, एक तर प्रॉपर फेल, सेकंड त्यातल्या त्यात नाही 3 अटेम्प्ट झाले, एक प्रॉपर फेल झाला, मी अशी तोंडावर पडले. सेकंड अटेम्प्ट चांगला झाला, थर्ड अटेम्प्ट माझ्या नाकात पाणी गेलं. मे बी मी श्वास होल्ड करायला विसरले.